अमलातनं करण्यात आलेली आहे सरकारवर। दरम्यान आता वळूयात पुढच्या बातमीकडे। टक्केवारी मिळत नसल्यामुळे डीपीडीसीचा निधी थांबवला असा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय। तर खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर हा आरोप केलाय। पालकमंत्री गोरेंवर टक्केवारीचा आरोप करणं म्हणजे जिभेला हाड नाही हे सिद्ध करणं असं यावर भाजप आमदार देवेंद्र कोठे हे म्हणाले। एवढे पालकमंत्री बघितले पण कधी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची डीपीडीसीची निधी थांबवली नाहीये, कधीच नाही। हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली का? कारण महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून। तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करताय। पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना तुमच्या जिभेला हाड नाहीये हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय। वास्तविक पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे। तुमचं सरकार असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिलेला नाहीये, त्याचा तुम्ही खंडन किंवा खुलासा करू शकलेला नाहीयेत आणि उठसूट फक्त तुम्हाला निधी तुमच्या लेटर पॅड वरती दिलेल्या पत्राला निधी मिळत नसल्याचं दुःख तुमच्या मनामध्ये आहे आणि तो राग तुमच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करता।